आलेला आहे. आता पहिल्या स्लाइड वरती आपण जाऊया. हा जो एक फोटो आहे आपल्या सगळ्यांच्या समोर, याच्याकडे 10 सेकंद सगळ्यांनी बघून विचार करा. हा जो फोटो आहे याच्याकडे बघून विचार करा की हा काय दर्शवतो. दुःख दर्शवतो. मृत्यू हा इच्छापत्र स्वतःच्या आनंदात देतोय, करतोय असं दिसतंय. बरोबर. डावीकडचा माणूस स्वतःच्याच विचारात गुंग आहे आणि उजवीकडचा आजूबाजूला बघतोय असं. बरोबर. एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन, दोघे एकाच बसमध्ये, दोघे एकाच ठिकाणी पोहोचणार आहेत. उजवीकडच्या माणसाने चूज केलंय की आपण आता फक्त निगेटिव्ह गोष्टींवरती लक्ष द्यायचंय, आणि डावीकडच्या माणसाने निश्चय केलाय की मी फक्त पॉझिटिव्ह गोष्टींकडे बघणार आहे. आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून तुम्हाला लक्षात येईल की कोण आनंदी आयुष्य जगणार आहे आणि कोण दुःखी आयुष्य जगणार आहे. दोघांकडे असलेला वेळ, दोघांकडे असलेलं आयुष्य, दोघांकडे असलेली परिस्थिती सगळी सारखी. कोणीही कम्फर्ट मध्ये नाहीये, कोणीही डिस्कम्फर्ट मध्ये नाहीये. दोघांना मिळालेल्या सीटही सारख्या आहेत. फक्त बाजू कुठली चूज केली आहे यावरती दोघांचाही प्रवास सुखद होईल का दुःखद होईल हा ठरणार. आजचा जो विषय आहे त्याच्याकडे आपण कसं बघायचं हा फार महत्वाचा विषय आहे. मृत्यूपत्र म्हटलं की आपण उजवी बाजू पकडतो, इच्छापत्र म्हटलं की आपण डावी बाजू पकडतो. इंग्रजी भाषेत विल असा शब्द आहे. तर विल ह्या शब्दाचे दोन अर्थ आहेत इंग्रजीमध्ये सुद्धा. विल म्हणजे माझी इच्छा काय आहे, आणि विल म्हणजे इट विल हॅपन, फ्युचर. तर दुसरा अर्थ घेतला तरी आपल्याला छान बरं वाटतं, विल हॅपन. आज तर आय एम देअर, मी आहे. आणि मी जेव्हा आज आहे तेव्हा माझी इच्छा काय आहे ते कुठेतरी कागदावरती मी लिहून ठेवलं म्हणजे तसंच घडेल. नाही ठेवलं तर अधंतरी. मग त्यासाठी कायदा आहे, वारसा हक्क कायदा आहे. तर एक जनरल अप्रोच आपला कसा असला पाहिजे इच्छापत्राबद्दलचा, त्यासाठी ही स्लाइड आहे. कुठल्याही बाबतीत इच्छापत्र करायच्या वेळेला तुम्ही निगेटिव्ह विचार करू नये. कारण द मोमेंट यू थिंक अबाउट डेथ, त्यावेळेला तुम्ही निगेटिव्हिटी, वाईट गोष्टी, आयुष्यात घडलेल्या वाईट घटना, आयुष्यात आलेल्या वाईट व्यक्ती, आपल्या स्वतःच्या परिवारातील व्यक्तींबद्दलचे वाईट अनुभव, या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्ही करता. तर ह्या गोष्टीला आजपासून आपण एक निर्धार करूया. आजच्या कार्यक्रमातून एवढं जरी झालं की आपण यापुढे मृत्यूपत्र हा शब्द न उच्चारता इच्छापत्र हा शब्द उच्चारला तरी मी समजेन की हे माझं सक्सेसफुल सेशन झालं. नेक्स्ट. आता इच्छापत्र म्हणजे काय, कशाला म्हणायचं इच्छापत्र? कुठल्याही कागदाला इच्छापत्र म्हणता येईल का? नुसता कागद त्याला इच्छापत्र म्हणता येईल का? नाही म्हणता येईल. त्या कागदावर लिहिलेलं आहे काहीतरी, त्याला इच्छापत्र म्हणता येईल का? नाही म्हणता येईल. मग कशाला इच्छापत्र म्हणता येईल? आपली इच्छा कागदावर आपण गेल्यानंतर आपल्या वारसांनी आपल्या स्थावर आणि जंगम किंवा काय प्रॉपर्टी काय असं आपल्याकडे असेल त्याची विल्हेवाटच म्हणा ती कशी करावी याच्या संबंधीचं आपलं मत जे कागदावर मांडलेलं असतं, दॅट इज विल. अगदी बरोबर, अगदी बरोबर. एवढी सोपी व्याख्या आहे इच्छापत्राची की मी गेल्यानंतर माझ्या मालमत्तेचं, स्थावर आणि जंगम दोन्ही मालमत्ता आल्या याच्यामध्ये, मी गेल्यानंतर माझ्या मालमत्तेचं काय व्हावं हे एका कागदावर लिहून 2 साक्षीदारांसमोर मी त्याच्यावर सह्या केलेल्या आहेत, त्याला म्हणतात इच्छापत्र. ते नोंदणी वगैरे हा नंतरचा मुद्दा. साध्या कागदावरती 2 साक्षीदारांसमोर तुम्ही तुमच्या मालमत्तेबद्दल काय व्हावं हे जर लिहून ठेवलं आणि त्याच्यावरती सही आणि अंगठा केला तुमचा, तरी दॅट इज व्हॅलिड बिल.
कायद्यात कोर्टामध्ये त्याला ते पुराव्यानिशी सिद्ध करायला लागतं. हे पुढच्या स्लाइड मध्ये येईलच. आता असं का आहे, एवढं महत्वाचं डॉक्युमेंट आहे आणि त्याला असं नुसतं कागदावर लिहून कसं काय चालेल? कायद्याने कसं काय याला प्रोसेस नाही दिली काही? याचं लॉजिक आपण समजून घेऊ. कायदा हा इलॉजिकल कधीच नसतो. कायदा हा लॉजिक मधनं, कोणाच्या तरी थॉट प्रोसेस मधनं येऊन तो सगळ्यांनी ऍक्सेप्ट केला की तो कायदा होतो. तर ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला मृत्यू समोर दिसतोय किंवा माझा हक्क जवळ आहे असं दिसतंय, त्यावेळेला तो नोंदणीसाठी जाईल का? तो धावपळ करू शकतो का? तो सब रजिस्ट्रार ऑफिस मध्ये जाऊन लाईन लावू शकतो का? नाही लावू शकत. मग त्याला वाटलं की आज मला करायचंय, 2 तासांनी माझा जर अंत असेल तर मी कुठल्याही प्रक्रियेमध्ये जाऊन ते सगळ्या गोष्टी करू शकत नाही. म्हणून कायद्याने याला ती सवलत दिलेली आहे की साध्या A4 साईजच्या A4 पण नको, डायरीचं एखादं पान कागद त्याच्यावरती लिहिलं, पण त्यासाठी 2 साक्षीदार महत्वाचे. आता ते साक्षीदार कसे असावे, काय असावे ते आपण पुढच्या स्लाइड मध्ये बघू शकतो. पण विल कशाला म्हणायचं आणि ते नोंदणीकृत अनोंदणीकृत असावं, कसं असावं, ह्या गोष्टी ह्या नजरेच ते कागदावर 2 साक्षीदारांसमोर तुम्ही लिहिलेलं आणि त्याच्यावर सही अंगठा केलेला पाहिजे. त्याला इच्छापत्र असं म्हणतात. इतका रूढ झाला तो शब्द की तो येतो. बर, आता नाही केलं तर काय होतं? जितके वारस प्रॉपर्टीची विल्हेवाट. भारतीय न्याय व्यवस्थेमध्ये पर्सनल लॉ हा विषय आहे. म्हणजे हिंदूंना हिंदू लॉ आहे, हिंदू सक्सेशन ऍक्ट आहे. मुस्लिमांना मुस्लिम लॉ आहे. बाकी जे आहेत पर्सनल लॉ ज्यांचे नाही आहेत त्यांना इंडियन सक्सेशन ऍक्ट लागू होतो. तर तुम्ही इच्छापत्र नाही केलं तर तुमची मिळकत कोणाला मिळणारच नाही असं आहे का? मिळते, पण ती वारसा हक्क कायद्याप्रमाणे मिळतो. आणि जेव्हा ही परिस्थिती येते तेव्हा वाद निर्माण होतात, भांडण तंटे होतात आणि मग तो वाद कोर्टात जातो, वर्षानुवर्षे केस चालते. तुमच्या मिळकतीचं तुमच्या पश्चात अशा पद्धतीने होणं किंवा अशा पद्धतीने वाद निर्माण होणं हे कोणालाही साहजिक ते अपेक्षित नाहीच आहे. त्यामुळे इच्छापत्र करणे ही खरोखर ऍडवाइजेबल गोष्ट आहे. बरं, इच्छापत्र कुठल्या मिळकतीचं आपण करू शकतो? स्वकष्टाने. माझी लेक्चरची खरं तर गरज नाही असं वाटायला लागलं. वडिलोपार्जित मिळकतीचं आपण नाही करू शकत. का नाही करू शकत वडिलोपार्जित मिळकतीचं? त्यांची वडिलोपार्जित त्यांनी कमवलेली इस्टेट. मी जसं म्हटलं लॉजिकल लॉ इज लॉजिकल. तर वडिलोपार्जित वडिलांना वडिलांच्या कडनं आजोबांकडनं जी मिळकत आलेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही 1 रुपया स्वतःचा मेंटेन करण्यासाठी खर्च केला असेल ती गोष्ट वेगळी, परंतु खरेदी करण्यासाठी किंवा ती कमवण्यासाठी तुम्ही जर 1 रुपया लावलेला नाही तर तुमच्या इच्छेला तिथे महत्व नाही. व्हॉट कम्स हेरिडिटरी गोज हेरिडिटरी असं एक जनरल कन्सेप्ट आहे की जे तुम्हाला वडिलोपार्जित मिळाले ते वारसा हक्काने पुढे जाईल. यू कॅनॉट कंट्रोल दॅट. बरं, मग काही लोक करतात वडिलोपार्जित मिळकतीचे, मग त्यांचं काय? दॅट इज नॉट व्हॅलिड. कुठेतरी काहीतरी अंडर द टेबल देऊन ते नावही लावून घेतात आणि सगळं करतात. आपण म्हणू अरे नाही, त्यांनी वडिलोपार्जित मिळकतीचं केलं होतं आणि त्यांचं झालं, पण ते योग्य नाहीये, ते चुकीचं आहे. ते ज्या वेळेला कोर्टात येईल, न्यायालयात येईल, त्यावेळेला ते खोडून काढलं जाईल. नाही, आता प्रश्नोत्तराच्या वेळेला आपण घेऊया तुमचा प्रश्न, फक्त तुम्ही विसरू नका तो प्रश्न. नेक्स्ट, इच्छापत्र कोण करू शकते आणि ते कधी करावं? ही जी स्लाइड आहे त्याच्यामध्ये कुठल्या ही आयुष्यातल्या अवस्थांची स्लाइड आहे. काय तुम्हाला वाटतं की कुठल्या अवस्थेमध्ये इच्छापत्र करायला पाहिजे? प्रॉपर्टी पुढे येते त्यामुळे त्याच्यानंतर प्रॉपर्टी कमावल्या पहिल्या अवस्थेत तर काहीच कळत नसतं, दुसऱ्या अवस्थेत
समजा हा म्हणून आपण 18 वर्षांचा दुसऱ्या अवस्थेत काही कमवलेलंच नसतं. कमवलेलं नसतं, मिळकत नसते. काय ते स्वेटर घातलेल्या अवस्थेमध्ये आताच्या सुरुवात चालू असते असतं ती. property कमवण्याची मिळवणं सुरुवात सुरू असते. आहे. एखादी गाडी असते त्याच्या नावावर, टू व्हीलर, सहज. त्याचं इच्छापत्र करून ठेवेल तो, करू शकतो. करू शकतो. तो पण काही- करायला काही हे नाहीये, म्हणजे त्याच्यात बाधा नाहीये कायद्याची काही, पण अपेक्षितही नाहीये. मिडल अवस्था. करू शकतो. It is advisable that you do your will in the fourth stage, जेव्हा तुमच्या मानसिक आरोग्याबद्दल किंवा तुमच्या प्रकृती स्वास्थ्याबद्दल कुठलीच शंका घेण्यास वाव नाहीये, अशा अवस्थेत इच्छापत्र करणे हे ऍडवायजेबल आहे. बंधनकारक आहे का नाही? ऍडवायजेबल आहे. कारण बऱ्याचदा शेवटच्या अवस्थेमध्ये जाऊन इच्छापत्र केलं जातं आणि मग त्याच्यावरती ते चॅलेंज करताना कोर्टामध्ये असं सांगितलं जातं की त्या अवस्थेमध्ये यांचं मानसिक स्वास्थ्य ठीक नव्हतं. ही वॉज इझिली इन्फ्लुएन्स्ड बाय समवन. त्यांचे जे कोणी परिचित होते, त्यांचे जे कोणी मित्र होते, ते त्यांना काहीतरी सांगत होते, ते त्यांच्या पद्धतीनेच करत होते. आणि ही शंका घेण्यास कोर्टालाही कुठेतरी जागा मिळते की येस, ही वॉज 70 years old, 75 years old, 80 years old. ज्याच्यामध्ये मेडिकल सायन्स पण हे सांगतं की त्या अवस्थेमध्ये काही गोष्टी कमजोर होतात, न्यूरोप्लास्टिसिटी कमी होते डोक्याची, नवीन कन्सेप्ट, नवीन गोष्टी विचार करण्याची क्षमता कमी होऊ शकते. होतेच असं नाही, प्रत्येकाच्या बाबतीत असं नाही होऊ शकत, पण होऊ शकते. जनरल एक कन्सेप्शन आहे. सो इट इज ऍडवायजेबल की तुम्ही ज्या वेळेला कुठली मिळकत विकत घेता, स्थावर जंगम काही असेल आणि ते तुमच्या नावावर असते, त्यावेळेला तुम्ही इच्छापत्र करावे. तिथून पुढे करू नये असं नाही. त्यानंतर कुठल्याही स्टेजला जब जागो तब सवेरा तशा पद्धतीने करू शकता. पण जेवढ्या लवकर तुम्ही कराल तेवढं ते बिल प्रूव्ह होण्याची कोर्टामध्ये किंवा चॅलेंज झालं तर ते रद्द न होण्याची स्टँड त्याचा इट विल बी ऑन अ स्ट्रॉंग फुटिंग असं राहील. म्हणून तुम्ही जेव्हा 25-30 जी काही तुमचं वय असेल, ज्या वयात तुम्ही प्रॉपर्टी कमवली, पहिला फ्लॅट घेतला, पहिला प्लॉट घेतला, जी काही स्थावर जंगम मालमत्ता तुमची असेल ती जर तुम्ही घेतली तर लगेचच त्याचं वारसा हक्क लगेचच त्याचं इच्छापत्र करायला पाहिजे. सगळे पुरुष दाखवले. फोटोही आहे, तोही मुद्दा आहे. यात स्त्री पुरुष असा काही भेद नाही. ऍक्च्युअली हे स्लाइड बायकांनी करायचं नाही का? असं नाही. असं नाही काही करू. ज्या व्यक्तीच्या नावावरती कुठलीही मालमत्ता आहे ती व्यक्ती हा जेंडर न्यूट्रल शब्द आहे. व्यक्ती म्हटलं की स्त्री आणि पुरुष दोन्ही येतात त्याच्यामध्ये. ह्या कार्टून मध्ये तुम्हाला पुरुषच दिसतात, कारण ते मला माझ्या कामातनं वेळ मिळाला नाही म्हणून मी त्याच्यात स्त्री दाखवू शकलो नाही. त्या गोष्टीसाठी खरं तर माफी असायला पाहिजे. मी याला घ्यायला पाहिजे. नेक्स्ट टाइम मी काही स्लाइड बनवता नाही ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणूनच बोलली. थँक्स फॉर द सजेशन. नेक्स्ट स्लाइड. आता इच्छापत्र करणाऱ्याची पात्रता, या स्लाइडचा तुम्हाला फोटो घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. जसं याच्या आधीच्या स्लाइड मध्ये आपण असं बघितलं की लहानपणी वयाच्या 18 वर्ष पूर्ण होण्याच्या अगोदर इच्छापत्र करू शकत नाही, किंवा मेंटली अनसाउंड असताना तुम्ही इच्छापत्र केलेलं व्हॅलिड नाही. ज्यांना फोटो घेता येत नसेल पाठीमागनं त्यांना ही स्लाइड मी नंतर शेअर करेन. काही ग्रुप वगैरे असेल तिकडे शेअर करू. मॅडमकडे द्या तुम्ही. मॅडम नक्की. तर जसं मी सांगितलं की इंडियन सक्सेशन ऍक्ट, भारतीय उत्तराधिकार कायदा किंवा त्याला वारसा हक्क कायदाही म्हणू शकतो. तर त्याप्रमाणे इच्छापत्र करणाऱ्याच्या काही पात्रता दिलेल्या आहेत, ज्या जनरल आहेत, लॉजिकल आहेत. त्यात असं काही नाही की ही क्वालिफिकेशन ते क्वालिफिकेशनच पाहिजे. मेजर पाहिजे, म्हणजे 18 वर्ष 21 वर्ष पूर्ण झालेलं पाहिजे, मेजॉरिटी, इंडियन मेजॉरिटी ऍक्ट प्रमाणे. त्यानंतर तो साऊंड माइंड असला पाहिजे, म्हणजे ज्या वेळेला तो इच्छापत्र करतो आहे
त्यावेळेला त्याला वेडाचे झटके वगैरे किंवा अजून काही जे मानसिक विकार आहेत तो त्या अवस्थेत नसला पाहिजे. म्हणजे एखाद्याला झटके येत असतील तर त्या अवस्थेत त्यांनी ते इच्छापत्र केलेलं नाही पाहिजे. अदरवाईज ही कॅन डू इट. हा जो दुसरा मुद्दा आहे त्याच्यामध्ये ते दिलेला आहे. मग त्यासाठी हे प्रूव्ह करण्यासाठी डॉक्टरांचं सर्टिफिकेट त्या इच्छापत्राला जोडलेलं पाहिजे की इच्छापत्र करत असताना ती व्यक्ती स्टेबल होती. ही वॉज मेंटली फिट टू डू इट. ते कुठल्या डॉक्टरकडनं घ्यायचं? पूर्वी एक डिसिजन, सुप्रीम कोर्टाचा डिसिजन यायच्या पूर्वी अशी पद्धत होती की जिल्हा शल्य चिकित्सक जे आहेत त्यांच्याकडनंच ते सर्टिफिकेट घ्यायचं. पण नंतर जिल्हा शल्य चिकित्सकालाही शोधायला जायला आता वेळ लागतो, प्रक्रिया आहे त्याला भेटण्याची. म्हणून कुठल्याही MD डॉक्टरकडनं तुम्ही करून घेतलं, एक डिसिजन आहे सुप्रीम कोर्टाचं, दॅट इज सफिशियंट इवन इफ इट इज अ प्रायव्हेट डॉक्टर. पण ते MD मिनिमम असायला पाहिजे. अशी एक पद्धत आहे. म्हणजे हे काही बाइंडिंग नाही, इट्स नॉट अ लॉ की MDच पाहिजे, पण MD असेल तर दॅट इज सफिशियंट टू प्रूव्ह दॅट ही वॉज ऑफ साऊंड माइंड. नातेवाईक असलं तरी चालतं. नातेवाईक वगैरे कुठलाही असला तरी चालेल. ही गोष्ट समोरची व्यक्ती जी चॅलेंज करते ही गोष्ट चॅलेंज करू शकते ती नातेवाईक होते म्हणून त्यांचं मत कलुषित झालेलं होतं. ही वॉज अ इंटरेस्टेड पार्टी. डॉक्टर लाभार्थी नसावा. ज्याच्या नावावरती तुम्ही प्रॉपर्टी करताय त्या डॉक्टरांचं नावच त्या विल मध्ये असेल तर 100% ही गोष्ट दिसून येते की त्याच्यामध्ये गडबड आहे. पण नातेवाईक असेल तर त्याला काही बाधा नाही, परंतु शक्यतो टाळा ही गोष्ट की नातेवाईक नसायला पाहिजे. कारण समोरच्याला वाव कशाला द्यायचं ते चॅलेंज करणार आहे. नेक्स्ट, आता इच्छापत्रासाठी आवश्यक गोष्टी कुठल्या आहेत? पेन, कागद, तुम्ही स्वतः आणि 2 साक्षीदार. साक्षीदारांसमक्ष इच्छापत्र झालं पाहिजे. साक्षीदार नसतील तर दॅट इज नॉट अ व्हॅलिड विल. कारण हे तुम्हीच केलंय हे कशावरनं प्रूव्ह करणार? हे कशावरनं साबित करणार? तुमच्या वतीने कोणी लिहून ठेवलं तर काय? किंवा तुमची एखाद्या कोऱ्या कागदावरती सही घेतली आणि त्याच्यानंतर वरचा मायना त्याने भरला त्याच्यामध्ये सांगितलं ते व्हॅलिड नाही. म्हणून ते 2 साक्षीदार फार महत्वाचे आहेत. आणि ते कसे असायला पाहिजे त्या फोटोमध्ये जरा लक्ष देऊन असायलाच पाहिजे. वयाने लहान, वयाने लहान इज ऍडवाइजेबल. कारण ते गेले तर कोण एक्झिक्यूट करण्यासाठी आपल्यानंतर ते राहिले पाहिजेत. दोघांचे हात एकमेकांच्या हातात, दोघांचं एकमत असायला पाहिजे तुमच्या विलच्या संदर्भात तरी. कारण नंतर जाऊन एक जर वेगळं म्हणाला, हा जर वेगळं म्हणाला तर त्याच ठिकाणी ते डॉक्युमेंट चॅलेंज होण्यास कमजोर होऊन जातं. ते इट बिकम्स वीक. तर याचा अर्थ समजून सांगाल? अगदी तेच सांगतो. कागद, पेन, तुम्ही स्वतः आणि साक्षीदार. 2 साक्षीदार जे सज्ञान आहेत, जे मेंटली फिट आहेत आणि ते सांगू शकतील. त्यांच्या सह्या त्यावरती घेणं गरजेचं आहे. सह्या गरजेच्या आहेत. अंगठा घेणं ऍडवाइजेबल आहे. अंगठा मॅन्डेटरी नाहीये, पण अंगठा घेणं गरजेचं आहे. कारण अंगठा सही कोणी करू शकतं, दुसऱ्याची सही डुप्लिकेसी करू शकतं, अंगठ्याचा ठसा डुप्लिकेट नाही करू शकत. सो ते तिथे प्रेझेंट होते हे प्रूव्ह करण्यासाठी अंगठा हे ऍडिशनल प्रूफ होऊन जातं. नेक्स्ट, याच्यावरती प्रश्न असतील तर आपण घेऊयात. मला माहिती आहे ह्याच्यातनं प्रश्न येतात. आता इच्छापत्रात काय लिहायला पाहिजे? काही गोष्टींवरती स्टार मार्क केलेला आहे, ते आवश्यक आहे. काही गोष्टींवरती स्टार मार्क नाहीये तर त्या नसल्या तरी चालतील, पण असल्या तर उत्तम. इट इज ऍडवाइजेबल की ह्या गोष्टी असायलाच हव्यात. स्टार मार्क केलेल्या असायलाच हव्यात. आणि ज्यांच्यावर स्टार मार्क नाहीये त्या गोष्टी असणं ऍडवाइजेबल आहे.
करणारी व्यक्ती मानसिकरित्या स्वस्थ, मी ज्याच्याबद्दल डॉक्टरांचा दाखल्याबद्दल मी बोलू, तर तो दाखला जर घेणं शक्य नसेल किंवा डॉक्टर अवेलेबल नसतील, तर त्यात मजकूर तरी असा असायला हवा इच्छापत्रामध्ये की मी आज रोजी मानसिकरित्या स्वस्थ आहे, मी जे काही गोष्टी करतो आहे त्यांच्याबद्दल आय एम फिट, मेंटली फिट, मी मानसिकरित्या स्वस्थ आहे, एवढं एक वाक्य जरी त्याच्यामध्ये असलं तरी त्या मजकुराचा आधार घेऊन असं प्रूव्ह करता येतं कोर्टामध्ये की हे लिहिताना ही व्यक्ती स्वस्थ होती असं स्वतःच म्हणते. त्यासाठी डॉक्टरांचा दाखला असेल तर उत्तमच. येस. आता 2 साक्षीदारांपैकी जर एक डॉक्टर असतील आणि तो हा जर मजकूर लिहिला खाली की मी मानसिकरित्या फिट आहे, तर चालेल का? चालेल, पण अगेन ऍडवाइजेबल की तुम्ही डॉक्टरांना वेगळं ठेवा, साक्षीदारांना वेगळं ठेवा. चालेल नाही असं नाही. इच्छापत्र करण्याचा हेतू त्यामध्ये लिहायला हवा. मी इच्छापत्र करतोय हे लिहिणं म्हणजे त्याचा हेतू स्पष्ट झाला. तुम्ही कोणाला पत्र लिहिलं आणि त्याच्याखाली 2 सह्या घेतल्या, देयर इज नो इंटेन्शन टू क्रिएट अ विल. तुमचं इंटेन्शन पहिल्या वाक्यात क्लिअर झालं पाहिजे की मी आज रोजी हे माझे इच्छापत्र करतो आहे माझ्या मालमत्तांच्या संदर्भात, आणि मालमत्तांचा तपशील त्याच्यामध्ये मालमत्तांचा मिळकतीचा तपशील हा एक इम्पॉर्टंट मुद्दा आहे. तुम्ही बिल केलं माझी मालमत्ता अमुक तमुकला मिळाली आणि त्यात मिळकतीचा तपशीलच नाही, त्या गोष्टीला काही अर्थच नाही. किंवा माझा नाशिक मधला फ्लॅट अमुक अमुकला मिळाला, कुठला सर्वे नंबर, कुठले अपार्टमेंट, किती नंबरचा फ्लॅट, मग वकिलाला ते सगळं सांगायला लागतं कोर्टात की नाशिकमध्ये यांची एकच मालमत्ता होती, इथे होती, खरेदी करत होती, म्हणून त्यांचं म्हणणं जे होतं नाशिक मधली मालमत्ता ते हे, या गोष्टीला 10 वर्ष लागते. कारण समोरचा वकील म्हणून नाही नाशिक मधली मालमत्ता स्पष्ट कुठे केलंय, प्रॉपर्टी डिस्क्रिप्शन मध्ये लिहिलेलंच नाही, त्याच्या चतुसीमाच नाही. ओम अपार्टमेंट नावाच्या 100 अपार्टमेंट आहेत नाशिकमध्ये. तर मिळकतीचा तपशील त्याच्यामध्ये लिहिणं फार महत्वाचं आहे. मिळकतीचा तपशील कसा असावा हे प्रत्येकाने आपण कुठलंही खरेदी खत बघितलं असेल, केलं असेल आयुष्यामध्ये, जिल्हा, तालुका, गाव, त्या गावातला सर्वे नंबर, प्लॉट नंबर, प्लॉटवरती बिल्डिंग बांधलेली असेल तर त्या बिल्डिंगचं नाव, त्यातला फ्लॅट नंबर, त्याच्या चतुसीमा माहिती असतील तर ठीक, नसतील तरी ठीक, माहिती असतील तर लिहा. हे झालं स्थावर मालमत्तांच्या बाबतीत. ज्या जंगम मालमत्ता आहेत म्हणजे दागिने, सोनं, चांदी, इतर मौल्यवान वस्तू जे काही असतील तर ते त्याचं डिस्क्रिप्शन त्याच्यामध्ये लिहिता येतं तुम्हाला की इतकं ग्रॅम ह्या लॉकरमध्ये ठेवलेलं आहे किंवा घरात ठेवलेलं आहे. त्याची जागाही स्पेसिफाय करून द्या. कारण काय होतं की जनरली असं बघितलं गेलं नाही की त्याची जागा बदलली जाते, नंतर लॉकरमधनं सोडून घेतलं जातं, जॉईंट सही असेल तर ते गायब केलं जातं आणि मग त्याबद्दल वाद निर्माण होतात. पण जेवढं स्पेसिफाय करता येईल तेवढं स्पेसिफाय करू नये, जेणेकरून त्याच्याबद्दल ग्रे एरिया कुठलाही राहायला नको. लाभार्थ्यांचा तपशील ज्यांना दिली आहे त्याच्यामध्ये मिळकत जी आहे तुमची ती दिली आहे, मुलगा असेल, मुलगी असेल, थर्ड पार्टी असेल, मुलगा मुलगीला नाही द्यायचं, मला एका एनजीओला द्यायचं, त्या एनजीओचं नाव, त्यांचा काही रजिस्ट्रेशन नंबर असेल, त्यांचा पत्ता, किंवा मुलाला द्यायचं असेल तर मोठा मुलगा, त्याच्याशी जे नातं आहे तुमचं ते लिहा, मोठा मुलगा, मधला मुलगा, ते जेवढं स्पेसिफाय करता येईल तेवढं स्पेसिफाय करा. यात एक कंसात लिहिलंय मी कारण देणं गरजेचं आहे का? नाही. तुम्ही म्हटलं याला द्यायची आहे मला, ती तुमची इच्छा आहे, पण त्यासोबत कारण असेल आणि त्याबद्दल जर वाद निर्माण झाला तर तुम्ही ते जे कारण दिलंय ते संयुक्तिक होतं की नव्हतं हे पण कळून जातं. बऱ्याचदा असं मी
अनेक विलच्या संदर्भात असं बघितलेलं आहे की त्याच्यामध्ये असं वाक्य असतं की माझा अमुक अमुक मुलगा माझा सांभाळ करतो आहे, माझा अमुक अमुक मुलगा माझा सांभाळ करत नाही, देखभाल करत नाही, म्हणून मी त्याला काही देत नाही, हा करतोय म्हणून याला द्यायचं. हे कारण त्यांनी दिलं आणि ती गोष्ट विल म्हणून, व्हॅलिड विल आणि इच्छा म्हणून त्यांची कन्सेप्ट ही कोर्टामध्ये इट वॉज ऑन सॉलिड फुटिंग आणि ते तसंच राहिलं. कोर्टामध्ये ते सिद्ध झालं, अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत वाद गेला तरीही कोर्टाने असंच त्याच्यावरती निर्णय दिला की इट वॉज हिज लास्ट विश आणि ही हॅज गिव्हन अ रिझन. ते रिझन तिथे असल्यामुळे कोर्टाला हा न्याय निर्णय देणं सोपं झालं. गेसवर्क करावा नाही लागत. तुमची काय इच्छा याबद्दल गेसवर्क करावा लागू नये कोणाला, इतकं ते स्पेसिफिक असायला पाहिजे. अंगठ्याचा ठसा जसं मी सांगितलं की तुमच्या प्रेझेन्सचा व्हॅलिड प्रूफ आहे, तर तो असणं ऍडवायझेबल आहे, मॅन्डेटरी नाही पण ऍडवायझेबल आहे की ते असायला हवं. साक्षीदारांची सही आणि अंगठा. कधी कधी आपण फक्त साक्षीदाराची सही घेतो, खाली नाव लिहित नाही, पत्ता लिहित नाही आणि काय साक्षीदार म्हणून केली सही. त्याला कुठे शोधायला जायचं बाबा? तुम्ही ओळखता, इच्छापत्र करणारा त्याला ओळखतो, बाकीचे ओळखतीलच असं नाही. किंवा नुसतं सहीवरनं एखादा माणूस ओळखता येत असेल तर त्याला त्याला एखादा मॅजिकल मॅन म्हणायला पाहिजे. तर गेसवर्क कोणाला करायला लागू नये. सही, त्याचं नाव, त्याचा पत्ता, त्याचं त्यावेळेसचं वय इच्छापत्र करत असताना, एखादा 10 वर्षांचा मुलगा साक्षीदार म्हणून घेतला तर नाही चालत, तो मेजर असायला पाहिजे. तर ह्या गोष्टी इच्छापत्रात लिहिताना काळजी घ्यायला पाहिजे, ह्या गोष्टी असायला हव्यात. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय अजून लिहायचं असेल तर लिहू शकता तुम्ही, पण हे असायला पाहिजे. नेक्स्ट, इच्छापत्र नोंदणीकृत करावे का, हाही एक विषय महत्वाचा आहे. मी जसं सांगितलं की कुठल्याही एका कागदावरती तुम्ही लिहून इच्छापत्र केलं तरी दॅट इज ओके, दॅट इज व्हॅलिड. पण नोंदणीकृत केल्यानंतर त्याचं काय होतं, असं काय घडतं, त्या कागदाला काय महत्व येतं? इट बिकम्स अ पब्लिक डॉक्युमेंट. तुम्ही जेव्हा दुय्यम निबंधकाकडे, सब रजिस्ट्रारकडे जाऊन ते रजिस्टर करता, इट बिकम्स अ पब्लिक डॉक्युमेंट. त्याच्यावरती तुम्ही स्टॅम्प ड्युटी जी विहित असेल ती करता आणि 2 साक्षीदारांसमक्ष ते तिथे एक्झिक्यूट करता. तर त्याला खरं असं गृहीत धरलं जातं जोपर्यंत ते चॅलेंज होत नाही तोपर्यंत. आणि नोंदणीकृत इच्छापत्राच्या अन्वये तुम्ही मालमत्तांना, मिळकतींना लाभार्थी डायरेक्ट नाव लावू शकता. त्यासाठी कुठल्या न्यायालयात जायची गरज नाही, त्याच्यासाठी कुठल्या अथॉरिटीकडे जाऊन ते व्हेट करून घ्यायची गरज नाही की हे खरं आहे. सो प्रिझम्पशन आहे कायद्यामध्ये की रजिस्टर्ड विल इज ट्रू. किती रुपयाची स्टॅम्प? 500. महाराष्ट्रात 500 रुपये त्याला विहित स्टॅम्प ड्युटी आहे. ते गव्हर्नमेंटच्या नियमानुसार कधी कधी ती बदलत असते. आज रोजी महाराष्ट्रात 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती 100 रुपये काहीतरी नोंदणी फी आहे आणि ते तुम्ही एक्झिक्यूट करू शकता. करताना प्रोफेशनलची मदत घेणं गरजेचं नाहीये, तुम्ही तुमच्या शब्दात करू शकता. परंतु प्रोफेशनलची मदत घेतली तर ते अधिक उत्तमरित्या तुम्ही करू शकता, जेणेकरून त्याच्यातला ग्रे एरिया काढून टाकता. भाषा कुठल्याही भाषेत करा, अक्षर फक्त सुवाच्य काढा. त्या भाषेतला तज्ञ नंतर आणता येतो ती भाषा वाचण्यासाठी. त्यातले कुठले शब्द तुम्हाला तुमच्या पद्धतीने वापरायचे असतील, काही त्याला असं काही नियम नाही की असेच शब्द वापरायला पाहिजे, कायदेशीरच भाषा पाहिजे वगैरे. जेवढं स्पष्ट करता येईल तुमच्या इच्छेला तेवढं स्पष्ट करून तुम्ही ते करू शकता. नेक्स्ट, आता रद्द करायचं असेल, ऑटोमॅटिकली इच्छापत्र दुसरं जर केलं, एक इच्छापत्र वयाच्या
35व्या वर्षी केलं आणि 40व्या वर्षी असं वाटलं की नाही मला आता बदलायचंय, नवीन केलं, तर ऑटोमॅटिकली आधी केलेलं इच्छापत्र रद्द होतं. ऑटोमॅटिकली तुम्ही लिहा त्या कागदामध्ये, नका लिहू दुसऱ्या इच्छापत्रामध्ये. लास्ट विल बी कन्सिडर्ड ॲज व्हॅलिड. 1 दिवसानंतर जरी केलेलं असेल तरी लेटेस्ट जे आहे, म्हणजे परवा एक केलं आणि काल एक केलं तर कालचं गृहीत धरलं जाईल. परवाचं रजिस्टर आहे ना, आत्ताचं रजिस्टर नाही. तरी देखील शेवटचं जे आहे शेवटमध्ये ते, पण जे अनरजिस्टर्ड आहे ते प्रिझ्युम नाही करणार. ते अनरजिस्टर्ड तुम्हाला कोर्टात घेऊन जावं लागेल आणि रजिस्टर्ड वाला रद्द करून हे खरं आहे हे असं सिद्ध करावं लागेल. रजिस्टर्ड मधले 2 साक्षीदार असतील ते त्यांच्या बाजूने बोलतील रजिस्टर्डच्या बाजूने, आणि अनरजिस्टर्ड मध्ये जे साक्षीदार असतील ते ह्या विचार बाबतीत. ते दोघे सारखेच असले तर चांगली गोष्ट आहे. एखाद्याला असं वाटलं मी इच्छापत्र केलंय पण आता माझी मिळकत ही वारसा हक्कानेच जायला पाहिजे, तर ते रद्द करून टाक. कारण जोपर्यंत व्हॅलिड विल तुमचं सबसिस्टिंग आहे तोपर्यंत ते विल नुसारच तुमची मालमत्ता पुढे जाणार, वारसा हक्कानुसार नाही जाणार. म्हणून ते कॅन्सल करणं जर तुम्हाला वारसा हक्काने पुढे, पण जनरली असं होत नाही. बरं, याच्यात तुम्ही स्वतः इच्छापत्र करणारा व्यक्ती ते रद्द करू शकतो. तिसरा व्यक्ती करू शकतो का रद्द? इच्छापत्र करणाऱ्याच्या मृत्यूनंतर ते रद्द करून कोर्टात तो मागू शकतो. ते पुढच्या स्लाइड मध्ये दिसेल. शेवटचा तो मुद्दा आहे. त्याच्या आधी आपण हे बघूया की इच्छापत्राची सत्यता कशी पडताळली जाते. ते खरं आहे की खोटं आहे. आणि प्रोबेट हा एक विषय आहे. प्रोबेट असा एक शब्द आहे, दाखला. जनरल भाषेत आपण त्याला दाखला असं म्हणूया समजण्यासाठी. की ते खरं आहे असं न्यायालयाने ज्या वेळेला त्या गोष्टीचा दाखला दिला की हे इच्छापत्र खरं आहे, हे साक्षी पुराव्यांविषयी सिद्ध झालेलं आहे, तर मग ते अनोंदणीकृत असो साध्या कागदावर केलेलं असो, त्याला प्रोबेट घेतलं तर ते खरं आहे असं समजलं जातं. तर प्रोबेट कुठे घ्यायचं याच्याबद्दल कायद्यामध्ये अशी तरतूद होती. आपला बराचसा कायदा आता जुना झालेला आहे. बरेचसे कायदे 1800 1900 वगैरेचे आहेत. त्यातलीच ही एक तरतूद आहे की प्रेसिडेन्सी टाउन मध्ये प्रोबेट इज नेसेसरी. अदर दॅन प्रेसिडेन्सी टाउन मध्ये प्रोबेट इज नॉट नेसेसरी असं नाही म्हटलंय. हा ग्रे एरिया तिथे ठेवून दिला. प्रेसिडेन्सी टाउन मध्ये गरजेचं आहे. प्रेसिडेन्सी टाउन म्हणजे काय? दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि खाली चेन्नई, हे इंग्रजांचे काळातले प्रेसिडेन्सी टाउन होते. तर तिकडे ते गरजेचं आहे असं म्हटलं. मग आपण आपल्या सोयीचा अर्थ कसा काढला? आपल्या सोयीचा म्हणजे आमच्या वकील कारणीभूत आहेत त्या गोष्टीसाठी की बाकीकडे काही गरजच नाही. नाशिकमध्ये कुठे प्रोबेटची गरज आहे? नाही बाबा, असं नाही. ते खरं आहे हे सिद्ध करण्यासाठी प्रोबेट इज नेसेसरी. मॅन्डेटरी आहे तिकडे प्रेसिडेन्सी टाउन की प्रोबेट शिवाय काहीच होणार नाही. ते रजिस्टर्ड असेल प्रेसिडेन्सी टाउन मधलं तरी त्याला प्रोबेट घ्यावं लागेल. पण अदर दॅन प्रेसिडेन्सी टाउन तुमच्याकडे रजिस्टर्ड विल असेल तर तुम्ही डायरेक्ट नाव लावू शकता. जर अनरजिस्टर्ड विल असेल, अनरजिस्टर्ड इच्छापत्र असेल तर त्याचा प्रोबेट घेणं आवश्यक. तुम्ही डायरेक्ट अनरजिस्टर्ड नोटरी केलेलं एखादं घेऊन गेलात तलाठ्याकडे, मंडळ अधिकाऱ्याकडे, तर ते तुमचं नाव नाही लावणार, त्याला ते प्रोबेट मागते. प्रोबेट कंपल्सरी आहे का? प्रोबेट कंपल्सरी, तेच ग्रे एरिया आहे त्याच्यामध्ये की प्रेसिडेन्सी टाउन मध्ये कंपल्सरी आहे. पण अदर दॅन प्रेसिडेन्सी टाउन मध्ये इट इज ऍडवाइजेबल दॅट यू टेक. आता काही महसूल अधिकारी जे आहेत ते प्रोबेट मागतात, काही नाही मागत. त्यामुळे प्रत्येक केस टू केस बेसिसवर ते डिफर करतात. पण तुम्ही माझा जर सल्ला विचाराल तर ते प्रोबेट इज नेसेसरी. कायद्यात असं कुठे म्हटलेलं आहे का? तर नाही.
बट माझा सल्ला असा आहे की प्रोबेट इज नेसेसरी. कारण ते खरं हे कशाच्या बेसिसवरती तुम्ही ठरवणार, तर प्रोबेटच्या बेसिसवरती. ते पुढे जाऊन चॅलेंज झालं, पुढे कोर्टात दावा केला, तर पुन्हा तुम्हाला प्रोबेटसाठीची प्रोसिजर करून प्रोबेट आहे खरं आहे असं सिद्ध करायला लागेल. प्रोबेट जिवंतपणे केलं पाहिजे का नंतर वाचा नाही. करू शकतं? मृत्यू इच्छापत्राचं जे एक्झिक्युशन लास्ट वाचच नाही. एक मिनिट. इच्छापत्र करणारी व्यक्ती इच्छापत्र करणारी व्यक्ती मरण पावते तेव्हाच इच्छापत्राची अंमलबजावणी केली जाते. जिवंतपणे करू शकतो का त्याची अंमलबजावणी? नाही. एक्झॅक्टली. लाभार्थीला कारण द्यायला लागतात का? लाभार्थ्याला कारण देणं गरजेचं नाहीये, पण देणं ऍडवाइजेबल आहे. अगेन ऍडवाइजेबल हा शब्द मी अनेक वेळा वापरतोय, कारण त्याचा अर्थ कोणी असा घेऊ नये की ती कंपल्सरी. पण ऍडवाइजेबल म्हणजे माझ्याकडे तुम्ही आलात आणि मला विचारलं की आम्हाला असं असं करायचं आणि मला कारण नाही द्यायचं, तर तो ग्रे एरिया राहून जातो. म्हणून कारण देणं ऍडवाइजेबल आहे, कंपल्सरी नाही, मॅन्डेटरी. प्रोबेट मिळवण्यासाठी किती दिवस लागतात किंवा काय प्रोसिजर असते? मी ते सांगतो, प्रश्नोत्तरांमध्ये हा प्रश्न घेतो. डायरी घेतो, डायरी घे, प्रश्न नोंद करून घे सगळे. माझ्या बॅगमध्ये डायरी. नेक्स्ट हा जो मुद्दा आहे रद्द करण्याच्या बाबतीत, इच्छापत्र करणाऱ्या व्यक्तीशिवाय ते इतर कोणी रद्द करू शकत नाही त्याच्या हयातीत. ते रद्द करून त्याच्या मृत्यूनंतर ते मागू शकतात की मी वारस आहे आणि हे जे केलेलं इच्छापत्र आहे ते माझ्या लाभात काही देत नाही, ते रद्द करावं, असा कोर्टात तो दावा करू शकतो. मग ते खोटं आहे याच्या संदर्भात त्याला साक्षी पुरावे द्यायला लागतात. अनोंदणीकृत आणि नोंदणीकृत दोघंही तुम्ही चॅलेंज करू शकता. जसं मी मागाशी म्हटलं की नोंदणीकृत केलेलं खरं मानलं जातं, मग त्याला चॅलेंज नाही करू शकत का? मी करू शकतो. जरी ते रजिस्टर्ड असेल तरी ते चॅलेंज करून खोटं ठरवता येऊ शकतं. सब रजिस्टर ऑफिस मध्ये जाऊन फ्रॉड होत नाहीत का? होतात. कोणीतरी तिसरी व्यक्ती येऊन तुम्ही आहात असे भासवून ते डॉक्युमेंट करून घेऊ शकते. त्यावर चेक्स अँड बॅलन्सेस आहेत. गव्हर्नमेंटच्या लेवलला ते खरं आहे वगैरे असं बघतात, क्रॉस चेक करतात, तुमचं KYC, आधार कार्ड वगैरे वगैरे ते लावून घेतात त्याच्यामध्ये. पण तिथे जेवढी गर्दी असते आणि तो जो व्यक्ती तिथे बसलेला असतो त्याच्या क्षमतेवरती ते डिपेंड होतं. तिथे फ्रॉड होतात. मग ते म्हणून ते घोषणापत्र लिहून घेतात की हे व्यक्ती खरे आहेत वगैरे वगैरे वगैरे. साक्षीदार त्यांना ओळखतात. वकिलाचं पण अंगठा घेऊन टाकतात, जो कोणी असेल ते करून देणार की तू यांना ओळखतोस हे सांग तिथे. मग गव्हर्नमेंट आपल्या अंगावरती काही घेत नाही. रजिस्टर जरी करून दिलं तरी ते साक्षीदार म्हणून त्यांना आपण कोर्टात नाही बोलवू शकत. बोलवू शकतो एखाद्या डॉक्युमेंट एक्झिक्युशन झाल्याच्या बाबतीत खरंच काहीतरी खूप मोठा मुद्दा असेल तो कोर्टाला कन्व्हिन्स करून सब रजिस्ट्रारलाही बोलवू शकतो साक्ष देण्यासाठी की तुमच्या समोर झालेलं डॉक्युमेंट. त्याच्यासमोर 100 डॉक्युमेंट होतात दिवसभरामध्ये, तो कितपत ते लक्षात ठेवेल हा एक मुद्दा आहे. तर एक जनरल आपण एक रिकॅप करू आतापर्यंत आपण जे काही समजून घेतलं त्याचं, आणि मग त्याच्यानंतर आपण प्रश्नोत्तरांना सुरुवात करू. तर इच्छापत्र की मृत्यूपत्र इथून आपण सुरुवात केली. याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असायला पाहिजे. तर याला इच्छापत्र म्हणावं म्हणजे आपला दृष्टिकोन तिथूनच पॉझिटिव्ह होऊन जातो. सेकंडली, कशाला इच्छापत्र म्हणतात? काही लिहून ठेवलं तर त्याला इच्छापत्र म्हटलं जातं. त्याच्यात हेतू असायला पाहिजे, साक्षीदार असायला पाहिजे, तुमचं स्वतःचं नाव, इच्छापत्र करणाऱ्याचं नाव, वय, पत्ता, त्याची पात्रता, त्यात काय लिहायचं हे आपण बघितलं. मिळकतींचा तपशील हा तपशीलवार असायला पाहिजे. नुसता वेग तपशील लिहून चल अचल संपत्ती दोन्हींचं आपल्याला करता येतं. कारण देणं ऍडवाइजेबल आहे. त्यानंतर साक्षीदार काय लागतं, साक्षीदारांची पात्रता काय असायला पाहिजे हे आपण बघितलं. ते साऊंड माइंड असायला पाहिजे, ते एकमताचे असणं ऍडवाइजेबल आहे, जेणेकरून त्यांच्यात तफावत येणार नाही. एक म्हणेल माझ्यासमोर सही केली, एक म्हणेल मी दुसरीकडे बघत होतो तेव्हा सही केली, किंवा मी फक्त हाय हॅलो करून निघून गेलो नंतर सही केली.
असं नको. ते दोघं जण त्या दोघांचं स्टेटमेंट सारखं असतं की हो माझ्या समोर सही केली. ते साऊंड माइंडचे होते, जे करत होते त्यांना आम्ही ओळखत होतो. त्यांनी जे काही लिहिलंय ते त्यांच्या पूर्ण शुद्धीमध्ये कुठलेही नशापाणी वगैरे न करता, कुठल्याही इंटॉक्सिकेशनच्या अंडर, कुठलेही औषध घेतलेलं नसताना, म्हणजे ज्याने गुंगीन असं औषध घेतलेलं नसताना ते केलेलं आहे. हे सगळं सांगण्याची, डॉक्टरांचा दाखला किती महत्त्वाचा आहे, डॉक्टरांचा दाखला असावा की नसावा, असणं गरजेचं नाही आहे. पण जेव्हा तुमचं वय 60, 65, 70 असेल तर त्या ठिकाणी तुम्ही घेणं ॲडवायजेबल आहे. आणि त्याची सत्यता असत्यता कशी पडताळली जाते, कोर्टात वाद निर्माण झाल्यानंतर ते खरं आहे हे कसं प्रूव्ह केलं जातं हे आपण बघितलं. ते रद्द कसं करायचं, रद्द करण्याची काय प्रोसिजर आहे, दुसरं केलं की पहिलं रद्द होतं, हे ऑटोमॅटिकली घडतं. नुसतंच रद्द करायचं असेल, दुसरं करायचं नसेल तर फक्त एक रद्द लेख लिहून ठेवा, त्याच्यावरती त्याच साक्षीदारांची सही घ्यायची आधी होते. नसेल ते साक्षीदार हयात नसतील, अवेलेबल नसतील तर दुसरे 2 साक्षीदार घेतले तरी चालतील. असं काही नाही की त्यांनाच पकडून आणायला पाहिजे, ते देवाला आणू नाही शकत आपण त्यांना. तर दुसरे 2 साक्षीदार असतील ते सक्षम असायला पाहिजे. पहिलं नोंदणीकृत असेल, दुसरं अनोंदणीकृत असेल तर अगेन इट विल गो टू द कोर्ट पहिलं कॅन्सल करण्यासाठी. अशा पद्धतीने आपण हे सगळं क्विक रिकॅप याचा झालं. आता आपण प्रश्नोत्तरांना सुरुवात करू. माईक तिकडे द्यायचा का, आवाज येईल मला तसा. पहिला प्रश्न आपण घेऊयात, मला वाटतं तुमचा होता मध्यंतरी जो मी सांगितला की नंतर घेऊयात. झालं कुणाचा मागे ठेवलं? हा तुमचा मागे ठेवलं. प्रोबेट घ्यायला किती दिवस लागतात आणि त्याची काय प्रोसिजर आहे? प्रोबेट घेण्यासाठी जी प्रोसिजर आहे तर 1 महिन्याची जाहीर नोटीस करायला लागते सगळ्यात अगोदर. की जो कोणी प्रोबेट दाखल करतो एकतर तो लाभार्थी असतो. माझ्या याच्यामध्ये मी एक्झिक्युटर ऑफ विल हा मुद्दा घेतला नाही, तुम्ही आता सांगतो. एक्झिक्युटर ऑफ विल म्हणजे तो लाभार्थी वगैरे नसला तरी चालेल, पण माझ्या पश्चात म्हणजे इच्छापत्र करणाऱ्याच्या पश्चात ह्या इच्छापत्राची अंमलबजावणी कोण करणार यासाठी एक माणूस मी नियुक्त करून देतो. त्याच्या इच्छापत्रामध्येच नाव लिहून ठेवतो की ही विल एक्झिक्यूट द विल. नॉट नेसेसरी की तोच माणूस कोर्टात गेला पाहिजे, तोच माणूस सगळीकडे गेला पाहिजे, लाभार्थीही जाऊ शकतात. पण एक्झिक्युटर ऑफ विल जो असतो तो लाभार्थी नसला तरी चालतो. कोणीतरी तुमचा मित्र, नातेवाईक वगैरे ज्याच्यावरती तुमचा विश्वास आहे की जे मी लिहिलेलं आहे याच्यामध्ये की याची अंमलबजावणी करण्यासाठी तो करू शकतो. तर एक्झिक्युटर कॅन गो इन टू द कोर्ट फॉर प्रोबेट, किंवा लाभार्थी पण जाऊ शकतात कोर्टात की हे विल होतं आणि याचं प्रोबेट आम्हाला पाहिजे. मग त्या प्रोबेटच्या अनुषंगाने ते विल खरं आहे की खोटं आहे हे कोर्टाच्या विचाराधीन असताना कोर्ट सगळ्यात पहिल्या तारखेला एक जाहीर नोटीस करण्याचा निर्णय घेतात. न्यूजपेपरमध्ये म्हणजे वर्तमानपत्रामध्ये ज्याचं चांगलं सर्क्युलेशन आहे, लोकल वर्तमानपत्रामध्ये जाहिरात द्या, जाहीर नोटीस द्या की अशा व्यक्तीचं इच्छापत्र कोर्टामध्ये विचाराधीन आहे, तर ह्याबद्दल कोणाची काही हरकत असेल त्यांनी कोर्टात येऊन ती मांडावी. आणि 1 महिना झाल्यानंतर साक्षी पुराव्यांसाठी 1-2 तारखा होतात आणि साक्षी पुरावे रेकॉर्ड झाल्यानंतर न्याय निर्णय होतो. तर जनरली ह्या गोष्टीसाठी 6 महिने लागतात. यापेक्षा कमी वेळही लागतो, 3 महिन्यात 4 महिन्यातही होतो. डिपेंड्स अपॉन द पेंडन्सी ऑफ कोर्ट. कारण कोर्टाकडे ज्या केसेस असतात दररोज 100-150 प्रत्येक कोर्ट एका जज समोर 100-150चा बोर्ड असतो जनरली. तर त्याच्यातनं त्यांना जो काही वेळ मिळतो त्याच्यात ते हे सगळे न्यायनिर्णय करत असतात. त्यामुळं हा वेळ कमी जास्त होऊ शकतो. जर कोणाचं हरकत आली, जर कोणाचं ऑब्जेक्शन आलं तर हा 6 महिन्याचा वेळ वर्ष, 2 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्षही होऊ शकतो. कारण मग साक्षी पुरावे त्याच्यामध्ये चालतात, क्रॉस चीफ या सगळ्या गोष्टी होतात, उलट तपास, सर तपास या सगळ्या गोष्टी होतात. त्यामुळे त्या गोष्टीला मग वर्षानुवर्ष वेळ लागू शकतो. जनरली जर विल चॅलेंज नाही झालं तर त्याचं 6 महिन्यात 3 ते 6 महिन्यात प्रोबेट मिळतं. पुढचा प्रश्न. मला जे विचारणार होतो ते हे की एक मुलगा एक मुलगी, आजच आपण गिफ्ट डीडनं मुलाला दिलं, माझा मृत्यू झाला, मुलगी चॅलेंज करू शकते आणि त्यालाच एकट्याला का गिफ्ट दिलं?
मला पण आता त्या गिफ्ट डीडलाच मी चॅलेंज करते, मला वारसा हक्कानं मला हिस्सा मिळायला पाहिजे. गिफ्ट डीड हा जो विषय आहे, बक्षीसपत्र, हां. तर बक्षीसपत्र तुम्ही नोंदणीकृत जर केलेलं असेल तर दॅट इज व्हॅलिड. बक्षीसपत्र आणि इच्छापत्रामध्ये फरक हा आहे की बक्षीसपत्र लगेच केल्या प्रॉपर्टी तुमची ट्रान्सफर होते. हो, करेक्ट. तुम्ही स्वतः तुमच्या हयातीत पण ते कॅन्सल करू नाही शकत. त्यासाठी परत कोर्टात जायला लागतं किंवा ज्या व्यक्तीला बक्षीस दिलंय त्या व्यक्तीची संमती गरजेची असते ते कॅन्सल करण्यासाठी. एक फेमस केस आहे रेमंड कंपनीच्या मालकाची. तर ते उदाहरण मी इथे सांगू इच्छितो की त्यांनी बक्षीस पत्र करून आपल्या सगळ्या मिळकती आपल्या मुलाला दिल्या आणि त्यानंतर त्यांना त्या गोष्टीचा फार पश्चाताप झाला. त्यांनी त्यांच्या पुस्तकात, आता मी कुठल्याही फॉर किंवा अगेन्स्ट बोलत नाही, बरोबर, कोणाच्याही वृत्तीबद्दल बोलत नाही, त्यांचा मुलगा बरोबर की तो बरोबर हेही बोलत नाही, पण ते उदाहरण मी या ठिकाणी यासाठी घेतोय की त्यांना त्या गोष्टीचा पश्चाताप झाला आणि त्यांनी ही गोष्ट आपल्या आत्मचरित्रात लिहून ठेवली आहे की तुम्ही हयात असेपर्यंत तुमच्या मालमत्ता कोणालाही गिफ्ट करू नका. जे काही द्यायचं असेल, जे काही प्रेम असेल ते माझ्यानंतर. आपल्या मराठीमध्ये म्हण आहे की खायचं ताट द्यावं पण बसायचा पाठ देऊ नये. कुठेतरी हा एक संदर्भ त्या गोष्टीला आहे. तर अगेन इट इज ऍडवायजेबल. माझ्याकडे 1-2 केसेस अशा आहेत की ज्याच्यामध्ये बक्षीसपत्र करून दिल्यानंतर ज्यांना बक्षीसपत्र करून दिलंय त्या लोकांनी बक्षीसपत्र करून देणाऱ्याचा सांभाळ केला नाही किंवा त्या गोष्टीची जाणीव ठेवली नाही आणि मग नंतर ते कोर्टात जाऊन भांडण तंटे करून ते बक्षीसपत्र कॅन्सल करून घ्यावं लागले. तर इट इज अगेन ऍडवायजेबल बक्षीसपत्र करताना असं नाही की तुम्ही बक्षीसपत्र करू ज्याला नका बक्षीस वगैरे. दिलेलं आहे त्याने परत ते डिनाय केलं द्यायचं तर मग नाही, मला प्रश्न नाही कळला. म्हणजे एखाद्याला बक्षीसपत्र करून दिलं वारसाला, हम्म. परंतु कालांतराने त्याचे रिलेशन बिघडले आणि ज्याला दिलेले आहे बक्षीसपत्र आपण करून त्याने डिनाय केलं की मी आता देणार नाही, मग किंवा त्यांना त्याची प्रॉपर्टी डिस्पोज ऑफ केली. एकदा बक्षीसपत्र करून दिलं की त्या प्रॉपर्टीवरचा कंट्रोल तुमचा गेला. करेक्ट. त्याच्या संमतीशिवाय त्याच्या संमतीशिवाय ते रद्द होऊ शकत नाही. तुमच्याकडे एक पर्याय जो उरतो तो असा आहे की दावा दाखल करायचा कोर्टामध्ये आणि सांगायचं की ते बक्षीसपत्र करून देताना मग खोटं बोलावं लागतं. माझी मानसिक स्थिती बरोबर, मला धमकी दिली होती म्हणून मी ते करून दिलं. इच्छापत्र आणि बक्षीसपत्र काय फरक आहे? इच्छापत्र आणि बक्षीसपत्रामध्ये हा फरक आहे की बक्षीसपत्र केल्यानंतर तुमची मालमत्ता लगेच ट्रान्सफर होते. लगेच म्हणजे बक्षीसपत्र करून दिलं, सही केली आणि रजिस्टर केलं की लगेचच तुमची मालमत्ता पुढच्या व्यक्तीला गेली. इच्छापत्रामध्ये इच्छापत्र केल्यानंतर ती लगेचच ट्रान्सफर होत नाही. ज्या दिवशी होतो त्याच्यानंतर ती ट्रान्सफर होते. हा बेसिक फरक आहे. इच्छापत्रामध्ये आणि मृत्यूमध्ये काही पिरियड दिलेला आहे? आज इच्छापत्र केल्यानंतर नेक्स्ट डे डेथ झाली, तुमचं डाईंग डिक्लेरेशन इज ऑल्सो अ विल. नातेवाईक असला तरी चालतो, नसला तरी चालतो. नाही, ज्यांना द्यायचे आता मुलगा आणि मुलगी ते दोघं साक्षीदार म्हणून घेतले जातात. लाभार्थी आणि साक्षीदार हे सारखे नसतात. म्हणजे मी तेच म्हटलं ना की ते त्यांचा इंटरेस्ट आहे तिथे. दुसरी गोष्ट इंटरेस्टेड पार्टी नसायला पाहिजे. माझ्या मिसेसचं जॉईंट प्रॉपर्टी आणि ती आता मुलांना द्यायची. एकच प्रॉपर्टी, एक बंगला आहे समजा आणि आमच्या दोघांच्या नावावर, मिस्टर अँड मिसेसच्या. मग जॉईंट विल करावं लागेल का कसं काय करायचं? जॉईंट विल हा प्रकार मी आजपर्यंत कधी पाहिला नाहीये. जॉईंट विल का व्हॅलिड नाहीये? कारण दोघही एकाच वेळेला नाही ना. हा, बरोबर आहे. सो जॉईंट विल इज नॉट होऊ शकतं. ऍक्सिडेंट नाही, होऊ शकतं नाही. सुना का कृपया बघा ऐका. नाही, हे अगेन इट इज अगेन अ निगेटिव्ह थिंग. आपण पॉझिटिव्हिटीकडे वळूयात. छान प्रश्न आहे की आपण जनरली सहमालक म्हणून अनेक प्रॉपर्टी विकत घेतो की त्याच्यामध्ये को ओनर्स असतात. तर अशा वेळेला काय करायचं? तर माझा जो हिस्सा आहे त्या हिश्श्यापुरतं मी विल करतो. माझ्या हिश्श्या व्यतिरिक्त जो हिस्सा आहे त्याचंही विल त्या व्यक्तीने त्यालाच दिलं
तर इट इज ओके, पण दॅट इज अ सेपरेट विल. दॅट इज अ वेगळं- सेपरेट वेगळं. वेगवेगळं की माझा हिस्सा आहे. समजा एक प्लॉट आहे 500 स्क्वेअर मीटरचा, बरोबर. 250 स्क्वेअर मीटर माझा आहे, 250 स्क्वेअर मीटर पत्नीच आहे तुमच्या बरोबर. समजा, किंवा सहमालक आहे, भाऊ आहे, हो. कोणी असू शकतं बरोबर. XYZ. हम्म. तर दोघांनी विल करताना हम्म. वेगवेगळं करायचं आणि त्यांना ज्या लाभार्थ्याला द्यायचं त्याला द्यायचं. द्यायचं. हे करू शकता तुम्ही जॉईंट प्रॉपर्टीमध्ये. पण जॉईंट प्रॉपर्टीमध्ये होतं काय की जनरली समजा पुढे जाऊन असं झालं की समजा फ्लॅट आहे हो. आणि फ्लॅट पण तुम्ही एकाच व्यक्तीला दिलं तर ठीक. हम्म. तुम्ही जर 2 हिस्से वेगवेगळ्यांना दिले तर मध्ये भिंत नाही टाकू शकणार तुम्ही एक्झॅक्टली त्याच्यामध्ये. एक्झॅक्टली. हां. तर त्यावेळेला मग काय करायचं की एकाच वेळेला दोन्ही विल रजिस्टर करून टाकायचे वेगवेगळे अच्छा. आणि त्याच्यामध्ये लाभार्थी सेम ठेवायचे. हां. इट इज अगेन ऍडवायझेबल, नियम नाही, हो. असा काही नियम नाही. ऍडवायझेबलच इट विचार. इज ऍडवायझेबल. हां. पुढचा प्रश्न.